महाविद्यालयांचा मिळून एकत्रित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित आहे आणि या सोहळ्याचं कौतुक करण्यासाठी दयानंद शिक्षण संस्थेच्या इतर महाविद्यालयाच्याही प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. तर मंचावर आसीन असलेले श्री दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीराम सोळुंके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करण्या अगोदर मला एवढं सांगावंसं वाटतं की सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विश्वस्तरावर परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेमध्ये आपल्या महाविद्यालयाच्या वतीने अनेकशे विद्यार्थी त्यामध्ये सहभाग नोंदवतात. एक गर्वाची व अभिमानाची बाब जर सांगावयाची झाली तर 3 वर्षापासून सलग ह्या फाउंडेशनच्या वतीने जो बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड, इंटरनॅशनल बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड हा दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भेटत आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मीरामजी लाहोटी सरांना विनंती करतो की सरांना भेटलेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचं कौतुक करावं, गुणगान करावं. संस्थेच्या इतिहासात कोरला जाणारा आजचा हा अविस्मरणीय क्षण. संस्थेचे अध्यक्ष माननीय राजा लक्ष्मीरमणजी लाहोटी सर, महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य डॉक्टर श्रीराम सोळुंके सर आणि आपण सर्व त्यांचे लाडके गुणवंत यशवंत विद्यार्थी या सर्वांचा सत्कार समारंभ एकाच मंचावरती होतोय आणि हा आमच्यासाठी त्रिवेणी दुग्ध शर्करा योगच म्हणावं लागेल. काल मला रमेश राठी सरांचा फोन आला की या समारंभाच्या आयोजनाची जबाबदारी त्यांनी आमच्यावर सोपवली आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयावर हा अभिमानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. त्यांचा जो आमच्यावरती विश्वास आहे आणि मी सरांना, रमेश राठी सरांना याची ग्वाही देते की त्यांचा जो आमच्यावर विश्वास आहे तो आम्ही सर्व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची टीम हे सार्थ करून दाखवू. आणि या हृदय कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय लक्ष्मीरमणजी लाहोटी सर, संस्थेचे उपाध्यक्ष तथा शालेय समितीचे अध्यक्ष माननीय रमेश कुमारजी राठी सर, संस्थेचे सचिव माननीय रमेशजी बियाणी सर, सहसचिव माननीय सुरेशजी जैन सर, कोषाध्यक्ष माननीय संजयजी बोरा सर, तसेच आमचे सर्वांचे लाडके दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीराम सोळुंके सर, वाणिज्य महाविद्यालयासोबतच आज आपण कला आणि विज्ञान या महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय. त्यासाठी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर, तसेच विविध महाविद्यालयातील सर्व मान्यवर प्राचार्य, शालेय समितीतील सर्व सन्माननीय सदस्य, संस्थेतील सर्व विविध महाविद्यालयातील उपप्राचार्य, प्रशासकीय वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व गुणवंत यशवंत विद्यार्थी व त्यांचे पालक. 2020 साल हे उजाडलेच करोना कोविड-19चे थैमान घेऊन. सर्व जगावर या महामारीने संकट ओढावले, जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आणि यातच 22 मार्च 2020 रोजी पहिला लॉकडाऊन जाहीर झाला. या अशा कठीण परिस्थितीतही संस्थेचे सचिव माननीय रमेशजी बियाणी सर यांच्या करारी, धाडसी, तडफदार पुढाकाराने आणि संस्थाध्यक्ष लाहोटी सर व उपाध्यक्ष राठी सर यांच्या नेतृत्वाखाली काळाची गरज ओळखून वेळीच मायक्रोसॉफ्ट टीम ॲपच्या माध्यमातून दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी पहिली ऑनलाईन तासिका घेण्यात आली आणि यात संस्थेतील सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्रशासकीय वृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सर्वांनी कोरोनाचा धोका हाताळत कोविडच्या सर्व नियमांचे पालन करत महाविद्यालयात येऊन स्मार्ट बोर्डच्या व मायक्रोसॉफ्ट टीमच्या सहाय्याने यशस्वीपणे ऑनलाईन तासिका घेतल्या व आपल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी राहून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
आणि विद्यार्थ्यांनीही पालकांच्या निगराणीखाली आपल्या जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने यशाचा हा एक महत्त्वाचा टप्पा गाठला व या इतिहासातील या मूक साक्षीदार झालो. महाविद्यालयाच्या संस्थेच्या मुकुटात एक मानाचा तुरा खोवला. मी आपणा सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक सर्वांचे दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने मनस्वी अभिनंदन करते. आणि यामध्ये एक अभिमानानं सांगावं वाटतं, मी दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा HSC बोर्डाचा निकाल सांगते. विज्ञान महाविद्यालय आणि कला महाविद्यालयाचे संबंधित उपप्राचार्य सर सांगतील. HSC बोर्डाचा लातूर कॉमर्सचा रिझल्ट आहे 95.34%, तर आपल्या महाविद्यालयाचा आहे 98.70. यात 90% जास्त मार्क घेणारे 21 विद्यार्थी आहेत, 85% जास्त मार्क घेणारे 47 विद्यार्थी आहेत, 80% जास्त मार्क घेणारे 97 विद्यार्थी आहेत, तर 75% व त्यापेक्षा जास्त घेऊन विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असे 164 विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीत 312 आणि द्वितीय श्रेणीत हा 385 गुण आहेत. तर 95.17 गुण घेऊन जाधव चैतन्य बालाजी हा विद्यार्थी महाविद्यालयातून सर्वप्रथम आलेला आहे. तर 94.5 गुण घेऊन तिवारी मयुरी विजय ही विद्यार्थिनी सर्वद्वितीय आलेली आहे. तर उदगीरकर सोलोनी सतीश ही विद्यार्थिनी 94% गुण घेऊन महाविद्यालयात सर्वतृतीय आली आहे. तर आपल्याकडं जे विविध विषय आहेत, या विविध विषयामध्ये SISC व बँकिंग हे वोकेशनल कोर्स आहेत. या विषयांना, या कोर्सेसला आपण 10वीच्या मेरिटप्रमाणे मार्क देतो, मेरिटप्रमाणे प्रवेश देतो. तर याही विषयात SISCसाठी 200 पैकी 200 गुण घेणारे 13 विद्यार्थी आहेत. बँकिंग या विषयात 200 पैकी 200 गुण घेणारे 9 विद्यार्थी आहेत. संस्कृतसारख्या कठीण विषयात 100 पैकी 100 गुण घेणारे 7 विद्यार्थी आहेत. अकाउंटन्सी या विषयात 100 पैकी 100 घेणारा 1 विद्यार्थी आहे. माहिती व तंत्रज्ञानचा 1 विद्यार्थी आहे. OCM सारख्या क्लिष्ट विषयामध्ये 100 पैकी 99 गुण घेणारे 3 विद्यार्थी आहेत. ॲक्च्युली 100 पैकी 99 म्हणजे 100 पैकी 100च मार्क आहेत. हे फक्त विषयाच्या नियमाप्रमाणे 100 पैकी 100 मार्क देता येत नाहीत, म्हणून त्या ठिकाणी 99 मिळालेले आहेत. तसंच इकॉनॉमिक्समध्येही 100 पैकी 99 गुण घेणारा 1 विद्यार्थी आहे. आणि मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स या विषयात 100 पैकी 97 गुण घेणारा 1 विद्यार्थी आहे. यासोबतच महाविद्यालयात CA बनण्यासाठीचा जो 3 टप्प्यापैकी पहिला टप्पा म्हणजे CA फाउंडेशन, त्याचे पण विशेष तयारी वर्ग चालतात. ज्या विद्यार्थ्यांना CA न करता वाणिज्य शाखेत इतरत्र करिअर करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या महाविद्यालयात करिअर बिल्डिंग क्लास नावाचा एक विशेष तुकडी वर्गही चालतो. जे विद्यार्थी 10वीपर्यंत CBSE ICSE बोर्डातून आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या महाविद्यालयात स्वतंत्र वेगळी तुकडी असते. आत्ताच आपण बघितलं की महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीराम सोळुंके सर यांना बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड म्हणून दिल्लीत 2018 साली झालेल्या एका शानदार गौरव समारंभात सरांचं खूप मोठं जंगी सत्कार झालेला होता. आणि हा रिझल्ट हा कालच आलेला असल्यामुळं आपण आज याही मंचावर सरांचा व मोरे सरांचा सत्कार केला आहे. विद्यार्थ्यांचा सत्कार आपण करणार आहोत. तर या ऑलिम्पियाड, कॉमर्स ऑलिम्पियाड परीक्षेची पूर्वतयारी ही महाविद्यालयात करून घेतली जाते. केवळ शैक्षणिकच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातील तज्ज्ञ अनुभवी 50 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विविध समितीच्या माध्यमातून, यात गुणवत्ता वर्धन समिती असेल, उपस्थिती समिती असेल, परीक्षा विभाग असेल, शिस्त समिती असेल किंवा सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत राष्ट्रीय सेवा योजना असेल, आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात स्वतंत्र क्रीडा विभाग पण कार्यरत आहेत. आणि या स्वतंत्र क्रीडा विभागामार्फत आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती विविध क्रीडा प्रकारात चमकलेले आहेत. केवळ एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना मिळावी, त्यांच्यामधल्या सुप्त गुणांना एक स्टेज उपलब्ध व्हावं, यासाठी आपण प्रत्येक आठवड्याला विविध स्पर्धांचं आयोजन करतो.
आणि या स्पर्धेचा निकाल लगेच जाहीर करून त्या स्पर्धेचे जे परीक्षक आहेत त्या परीक्षक त्या स्पर्धेतील पहिल्या 3 विद्यार्थ्याचा सत्कार करतो व बाकीचे जे राहिलेले आहेत त्यांच्यामध्ये तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अजून काय करावं लागेल याचं मार्गदर्शन आयोजन करतो. त्याचप्रकारे लातूर शहरातील कुशल सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत जे तळागाळातून मोठे झालेले उद्योजक आहेत त्या उद्योजकांचे कथाकथन त्यांचे अनुभव या ठिकाणी आपण आयोजित करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या गोष्टींची माहिती याच वयात व्हावी आणि त्या दृष्टीनं त्यांची वाटचाल असावी. कोरोनाच्या काळामध्ये किंवा आजही विद्यार्थ्यांना फक्त व्यक्तिमत्व विकास आणि शैक्षणिक नव्हेच तर त्यांच्या फिजिकल फिटनेससाठी आपण दररोज महाविद्यालयात योगासनाचे क्लासही घेतो. तर हा यावर्षीचा जो रिझल्ट आहे, गुणवंत विद्यार्थी सत्कारासाठी आतुर आहेत आणि त्यांचा सत्कार पाहण्यासाठी सध्या 12वीत असलेले विद्यार्थी तेही तेवढेच उत्सुक आहेत. आणि नवीन जे आपले 12वीचे विद्यार्थी आहेत, जे सत्कार मूर्ती त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत 12वीचे आलेले आणि आमची कनिष्ठ महाविद्यालयाची टीम आणि आपण सर्व विद्यार्थी यांच्या वतीनं मी आज मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांना याची ग्वाही देते की आज जो सत्कार कार्यक्रम सोहळा साजरा होतोय, असाच सत्कार सोहळा कार्यक्रम पुढच्या वर्षी व्हावा. आपणा सर्वांच्या वतीनं मी मंचावरील सर्वांनाच याची ग्वाही देते. यासाठी आपण बोलूयात, भारत माता की जय. आपला हा प्रत्येक आवाज महाविद्यालयात ॲब्सेंट असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. बोला, भारत माता की, भारत माता की. एवढे बोलून मी माझे 2 शब्दांचे प्रास्ताविक थांबवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मॅडम. यानंतर मी दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर श्रीराम सोळंके सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सत्कार समारंभामध्ये HSC बोर्ड परीक्षा मार्च 2022 गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि या सत्कार समारंभाचे आजचे अध्यक्ष माननीय राजा लक्ष्मीरमणजी लाहोटी साहेब, त्याचबरोबर दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तसेच दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय रमेश कुमारजी राठी साहेब, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव माननीय रमेशजी बियानी साहेब, दयानंद शिक्षण संस्थेचे संयुक्त सचिव माननीय सुरेशजी जैन साहेब, संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय संजयजी बोरा साहेब, या ठिकाणी दयानंद शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य. खरं तर होस्ट म्हणून सर्वांचे नावं मी या ठिकाणी घेणं अपेक्षित होतं, परंतु संयुक्त कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर वेळ जाऊ नये, वेळेची बचत व्हावी म्हणून मी सर्वांचं एकत्रित दयानंद शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सदस्य, दयानंद शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालयातील सन्माननीय प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक आणि या समारंभाचं आकर्षण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी. आजचा हा सोहळा हा आगळा वेगळा सोहळा आहे, कारण आपण पाहत होतो 2 वर्ष लॉकडाऊनमुळे आपल्याला कसल्याही प्रकारचं गेट टुगेदर करता आलं नव्हतं आणि त्यानंतरचं गेट टुगेदर दिवाळीनंतर थोडी शिथिलता आल्यावर सुरुवात झाली. त्यातून आजचं जे आहे ते सर्वात मोठ्या प्रमाणावर हे सोहळा किंवा समारंभ आहे आणि याचं कारण आहे दयानंद शिक्षण संस्था. दयानंद शिक्षण संस्थेनं
जे शैक्षणिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक सामाजिक आणि शैक्षणिक भान ठेवून दयानंद शिक्षण संस्थेची जे 1961 पासून जी अविरत वाटचाल केली, अशा वाटचालीमध्ये सातत्यानं दयानंद शिक्षण संस्थेचा आलेख वरचेवर वाढतच असलेला आपल्याला दिसून येत आहे. याबद्दलचं प्रास्ताविकामध्ये सर्व महाविद्यालयाच्या गुणवत्तेबद्दल सर्व प्राचार्यांनी, उपप्राचार्यांनी, पर्यवेक्षकांनी आपल्याला या ठिकाणी विदित केलेलं आहेच. मी पुन्हा त्याचा उहापोह करणार नाही. फक्त मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की अशा प्रकारची शिक्षण संस्था, एक आदर्श शिक्षण संस्था, एक विजनरी डोळस शिक्षण संस्था आपली वाटचाल करीत असताना कोरोनाच्या महामारीमध्ये जेव्हा अशा प्रकारचं संकट समोर दिसू लागलं, तेव्हा या संकटाची चाहूल माननीय संस्थेला लागली आणि कोरोनाची सुरुवात झाली त्याच काळामध्ये 14 एप्रिल 2020मध्ये माननीय अध्यक्ष साहेब, माननीय सचिव साहेब आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी, काही पदाधिकारी यांनी आमच्या सर्व प्राचार्यांची बैठक घेऊन आपल्याला शैक्षणिक कारकीर्द विद्यार्थ्यांची थांबवायची नाही, ती अविरत चालू ठेवायची म्हणजे ठेवायची आणि यासाठी काय करावं लागेल यावर विचारमंथन करून मायक्रोसॉफ्ट टीम ॲपसारखं एक विकसित म्हणजे टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशनचं ॲप त्यांनी हायर केलं आणि त्या माध्यमातून आपण टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशनला खंड पडू दिलेला नाही आणि त्याचंच फलित म्हणून आजचा हा रिझल्ट दिसतो. आता शिक्षण संस्थेबद्दल आणि शिक्षण संस्था चालविणाऱ्या संस्था चालकांबद्दल बोलायचं जर अगदी कालचंच जर उदाहरण द्यायचं तर काल मला 2 मोठ्या व्यक्ती ज्या भेटल्या. सर्वप्रथम काल सकाळी 8 वाजता मला माननीय प्राचार्य लातूर पॅटर्नचे जनक अनिरुद्ध जाधव सर यांचा फोन आला आणि त्यांनी मनसोक्त माझं अभिनंदन केलं आणि स्पष्ट मला म्हटले की हां सर, साळुंके सर, तुम्ही आम्हाला बायपास केलं. म्हणलं कसं सर? तुमचा वाणिज्य महाविद्यालयाचा आणि कला महाविद्यालयाचा निकाल हा आमच्या फार पुढे गेला आहे, विज्ञानचा पण. हे रेकग्निशन आहे. हे कुणाचं रेकग्निशन आहे, कोणी बोलले हे, त्यावरून तुम्ही संस्थेचं रेकग्निशन मान्यता संस्थेला कशी आहे. दुसरे ग्रस्त एका कार्यक्रमामध्ये प्रख्यात कीर्तनकार बोधले साहेब भेटले. एका आमच्या पाहुण्यानं हे अमुक अमुक म्हणले प्राचार्य दयानंद कॉलेजला आहेत. दयानंद म्हणले की अरे वा म्हणले, माझ्या पाठीवर हात ठेवला. आणि दयानंद म्हणजे ऊर्जा. अखंड भारतामध्ये सर्व दयानंद आहे, दयानंदची ऊर्जा आहे. जे काय आहे, जे काही सगळं काही जगामध्ये जे विद्वत आहेत, जी ऊर्जा आहे, जे विकसित मनुष्यबळ आहे, ते दयानंदचं आहे. मग आता ह्या दयानंदबद्दल आणि दयानंदच्या विजनरी मॅनेजमेंटबद्दल अधिक काय मी बोलत नाही. फक्त सुरुवातीला पालक मेळाव्यामध्ये मी एक आश्वासन दिलं होतं पालकांना की या कॅम्पसमध्ये, कंपाऊंडमध्ये आम्ही ह्यांचे पालक आहोत, आम्ही आईवडील आहोत. आमच्या महाविद्यालयांकडे, आमच्या संस्थेकडे सर्व क्रीम येत आहे आणि हे क्रीम ते जतन करू नव्हे, त्यामध्ये आम्ही विकास करू. तर त्याची ही पावती, त्याचे हे रिझल्ट हे पावती देतात किंवा आम्ही दिलेला शब्द पाळला याची पावती देतात. मी पुन्हा सर्व विद्यार्थ्यांना, गुणवंत विद्यार्थ्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. गुणवंत विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचं आणि यावर्षीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा शुभेच्छा देतो की यावर्षीपेक्षा जास्त गुणवत्ता यादीमध्ये आपण याल. पुन्हा या ठिकाणी मी सर्वांचं, माननीय संस्थेचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. जे आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय रमेशजी बियाणी सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, संस्थेचे उपाध्यक्ष रमेशजी राठी व मंचावर उपस्थित संस्थेतील माझे सर्व सहकारी, तसेच मंचावर उपस्थित प्राचार्य, उपप्राचार्य, समोर बसलेले प्राध्यापक, प्राध्यापिका आणि गुणवंत ज्यांचा सत्कार आपण करणार आहोत, ते गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि जे आत्ता 12वीमध्ये आहेत
आणि जे पाहतायत, जे विचार करतायत की पुढच्या वर्षी आमचाही सत्कार होऊ शकेल का, असे 12वीचे विद्यार्थी. खरं म्हणजे खूप वेळ झाला आहे कार्यक्रमाला. मला वाटतं की चांगले गुण मिळवण्यासाठी जेवढं परिश्रम करावं लागलं त्यापेक्षा थोडंसं जास्त परिश्रम सत्कार घेताना होत आहे आपल्याला, असं आपल्या मनात आलं असेल. तर मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त एक मिनटामध्येच माझं मार्गदर्शन जे काही म्हणतात त्यांनी सांगितलं मार्गदर्शन, पण मी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. खरं म्हणजे ह्या सर्व विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम घेतलं, खूप वेगळ्या अनुभवातून ते गेले. 11वीला हे सर्व विद्यार्थी ऑनलाईन टीचिंगचं हे केलेलं होतं. 12वीलाही बराच काळ त्यांना ऑनलाईन टीचिंग घ्यावी लागली. आणि मला वाटतं करोना काळानंतर ही पहिली परीक्षा अशी झाली, ऑफलाईन परीक्षा पहिल्यांदा झाली. त्यापूर्वीच्या 1-2 परीक्षेमध्ये घरी बसूनच मार्क मिळालेले होते आणि तुमचं मूल्यांकन करून दिलं गेलं होतं. पहिल्यांदा आपल्याला परीक्षा द्यावी लागली आणि त्या बऱ्याच वेळेस ते होईल का नाही अशी ती भीती होती. अशा काळातसुद्धा आपण चांगले गुण मिळवले इथं येऊन परीक्षा देऊनसुद्धा. आणि सर्वांचं मी अभिनंदन करू इच्छितो, विशेषकर पालकांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनीही त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. प्राध्यापक जे ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक आहेत त्यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी खूप कष्ट घेऊन हे सगळं काही काम केलं. आणि हे यश आपल्याला माहिती आहे आणि आम्हालाही असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षण संस्थेचं यश दडलेलं असतं आणि ते आम्हाला मिळालं म्हणजे फक्त तुम्हाला यश मिळालं नाही तर ते संस्थेलाही यश मिळालेलं आहे. आणि हीच भावना आम्ही ठेवतो. आणि ह्या पुढच्या काळातही आपलं आता बऱ्याचपैकी करोनाचा काळ संपत आलेला आहे. आणखी एक 3री-4थी लाटचं अजून काही चर्चा चालू आहे. मला वाटतं ईश्वर करो की जे 3ऱ्या लाटेसारखीच असेल म्हणजे तेवढं काही घातक असणार नाही. तर अशा ह्या एकूण परिस्थितीमध्ये आपलं शैक्षणिक जीवन चांगल्या पद्धतीनं व्हावं ह्यासाठी शिक्षण संस्था नेहमी प्रयत्नशील आहे. आणि शिक्षण आनंददायक व्हायला पाहिजे ह्यासाठी आम्ही फार आग्रही आहोत. ह्याच्यामध्ये संस्थेमध्ये आल्यानंतर किंवा महाविद्यालयामध्ये आल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना आनंद वाटला पाहिजे, त्यांना चांगलं खेळता आलं पाहिजे, त्यांना चांगल्या पुस्तकं मिळाली पाहिजेत, चांगल्या सोयी मिळाल्या पाहिजेत. ह्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत, ह्यापुढेही प्रयत्नशील राहणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फूल बिछे हो या काटे हो, फूल बिछे हो या काटे हो, राह अपनी न छोड़ो तुम, चाहे जो विपदा आए मुख को जरा न मोड़ो तुम, साथ रहे या ना रहे साथी हिम्मत मगर न छोड़ो तुम, नहीं कृपा की भिक्षा मांगो करना दिन बनो जोड़ो तुम, बस ईश्वर पर रखो भरोसा पाठ प्रेम का पढ़ो चलो, जब तक जान बनी हो तन में तब तक आगे बढ़े चलो, तब तक आगे बढ़े चलो. ही शिकवण दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी दिली जात आहे. धन्यवाद सर. आत्ताच आपण सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या वतीने बेस्ट इंटरनॅशनल प्रिन्सिपल अवॉर्ड हे दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भेटला असं या ठिकाणी आपण उल्लेख केला होता. गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करतोय, त्यामध्ये शिक्षकही कमी नाही आहेत. तर याच सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या वतीने बेस्ट इंटरनॅशनल टीचर अवॉर्ड हे दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे श्री प्राध्यापक सुभाष मोरे सर यांना सलग 3 वर्ष भेटत आहे. ह्या वर्षी त्यांना तो पुरस्कार भेटलेला आहे. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या सर्वांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सरांचा गुणगान करावा, सत्कार करावा.
मोगऱ्याची सुकलेली फुले ही सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण हे आठवणी देऊन जातात. यानंतर कार्यक्रमाचं अध्यक्षीय समापन करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष श्री लक्ष्मीरमणजी लाहोटी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षीय समापन करावं. सोहळ्याचे प्रमुख पाहुणे, माझे सहकारी, संस्थेचे उपाध्यक्ष रमेशजी राठी, संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी, संस्थेचे संयुक्त सचिव सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष संजयजी बोरा, माझे कार्यकारिणीचे सर्व सदस्य दीनानाथजी भुतडा, बालकिशनजी बांगड, विशाल लाहोटी व विशाल अग्रवाल, सर्व प्राचार्य, सर्व प्राध्यापक, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, पत्रकार. मला मनस्वी काल रिझल्ट कळल्यावर प्रथम बुरांडे मॅडमचा फोन आला होता की असा रिझल्ट लागला आहे. तर मी त्यांना विचारलं गेल्या वर्षीचं रिझल्ट काय आहे पहिले, म्हणजे तुलना करायला सोपं जात आहे. तर मला आनंद वाटला की गेल्या 2 वर्षात करोनामुळे आपल्या परीक्षा होऊ शकल्या नाही, कॉलेज ऑनलाईन होतं आणि फक्त 3 महिन्याच्या ॲक्च्युअली मुलं जे आहेत विद्यार्थी कॉलेजमध्ये येऊन शिक्षण घेण्यासाठी फक्त 3 महिनेच लागले. म्हणजे मग सायन्स असो, आर्ट्स असो किंवा कॉमर्स असो. पण त्याचा रिझल्ट बघितला आणि रात्री मला म्हणजे आज सकाळी भुतडाजीचा मला फोन आला की मराठवाड्यात कॉमर्स कॉलेज आपला नंबर 1 कॉलेज आहे रिझल्टमध्ये. कारण की आमचे मित्र जे आहेत भुतडाजी नेहमी पेपर वाचन करत असतात. त्यांनी प्रत्येक पेपरचं ॲनालिसिस काढलं आज सकाळपासून आणि मी कार्यक्रमाला आल्याच्या पहिलेच मला त्यांनी असं सगळी माहिती दिली. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन भुतडाजीचं, कारण की ते नेहमी कॉमर्स कॉलेजचं लक्ष देत असतात. काल रात्री ज्यावेळेस पूर्ण रिझल्ट कळला आम्ही चर्चा केली सर्वांशी, कारण की 2 वर्षामध्ये कुठलाच कार्यक्रम झाला नव्हता आणि पुन्हा आता लवकर 4थी लाट येते म्हणून चर्चा होती बाजारात आणि पेपरमध्येही बघतोय आपण. तर एक संयुक्त कार्यक्रम म्हणजे 3ही महाविद्यालयाचं मिळून एकत्र कार्यक्रम घ्यावं असं मला राठीजीचा फोन होता आणि त्यांनी हे माझा सत्काराचंही आयोजन मध्येच केलं. मला माहेश्वरी समाजाने समाजभूषण पुरस्कार जे दिलं आहे ते सर्व आपल्या सर्वांच्यामुळे मी सर्व काम करू शकतो आणि तो पुरस्कार तुम्हा सर्वांना मी अर्पण करतो. तुम्ही सगळे साक्षीदार आहात त्याचे. मी जे काम करतो एकटा माणूस काहीच करू शकत नाही, हे टीमवर्क आहे. माझी जसे कार्यकारिणीचे सदस्य आहेत तसे प्राध्यापकसुद्धा आहेत, नॉन टीचिंग स्टाफसुद्धा आहेत. ते सगळे मिळून काम करतात, त्यावेळेस माझ्याहीमध्ये ऊर्जा येते, म्हणून मी हे सगळं पुरस्कार प्राप्त करू शकलो. विद्यार्थ्यांना आपण ठरवलं आहे की पहिल्या येणाऱ्याला 5,000, दुसऱ्या येणाऱ्याला 3, तिसऱ्या येणाऱ्याला 2,000 व 100पैकी 100 गुण घेणाऱ्याला 1,000 हे तर आपण बक्षीस देऊ. परंतु काही विद्यार्थी असतात पहिले येतात, दुसरेही आला किंवा तिसरेही आला, पण त्याचे पैशामुळे त्याचं शिक्षण पुढे होत नसतं आहे. काही कोर्सेस असे असतात की पैसाही लागतो. काही असे विद्यार्थी असतील 2-3 प्रत्येक फॅकल्टीमधून ज्याला पुढे शिक्षणाची गरज आहे, त्यांनी आपल्या वडिलाचा उत्पन्नाचा दाखला, सरपंच असेल गावातला त्याचा किंवा आमदार असेल, शिफारसपत्र घेऊन आलं तर पुढचं शिक्षण दयानंद शिक्षण संस्था करेल. ही आता मी ग्वाही देतो. मी आत्ताच राठीजीबरोबर चर्चा करत होतो की मी ही घोषणा करू का, नाहीतरी संस्था मागे राहत नाही. दरवर्षी 8-10 मुलांना शिक्षण देत असते आणि ते शिक्षण 1 वर्षाची नसते, त्यांचं पूर्ण कोर्स होईपर्यंत. प्राचार्य साळुंके बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड मिळालं. त्यांनी चांगलं काम केलं आहे आपल्या कार्यकाळात. मला वाटतं जुलैमध्ये ते रिटायर्ड होणार आहेत. त्यांच्या पुढच्या भविष्यातील प्रकृतीबद्दल शुभेच्छा देतो. असंच कार्य कुठंतरी करत राहा, एंगेज राहा, म्हणजे प्रकृती चांगली राहील. मोरे सरांना 3दा आता पारितोषिक बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालं आहे. हॅट्रिक केली त्यांनी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या करा.
नवीन कोर्सेस जरूर काढायचे आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ITI सारखे नवीन BOCमधून जे काही नवीन कोर्स मिळतील. पहिले लातूर हा दयानंद कॉलेज ज्यावेळेस स्थापन झालं हे ग्रामीण भागात लातूर होतं. आता ग्रामीण नाही, शहरी भागात झालं. तर आता ग्रामीण भागात काही कॉलेज उघडावे म्हणून बुधडा येथे आपण 24 एकर जागा सध्या घेतलेली आहे. तिथं ग्रामीण भागात नवीन कोर्स करताना आपल्या पायावर कामं कसा करता येईल, नोकरी शोधण्याची गरज नाही, असे काही कोर्सेस काढायची इच्छा आहे. देवाला माहीत पुढे काय होईल, पण कल्पना करायला हरकत नाही म्हणून ती योजना आम्ही राबवणार आहे. भविष्यात सगळ्यांना म्हणजे वरती बसलेले विद्यार्थीसुद्धा आहेत, काही खाली आहेत 12वीला. आत्तापेक्षा जास्त मार्क घेऊन जास्त विद्यार्थी येतील, कारण की आता कॉलेज रेग्युलर चालू राहणार आहे. अडचण असेल त्यावेळेस प्राध्यापक प्राचार्याशी चर्चा करावी. कोणाला शिक्षणापासून पैसे नाहीत म्हणून शिक्षण नाही असं या संस्थेचं ध्येय नाही आहे, एवढं लक्षात ठेवावं. आणि मला माझा सत्कार केला आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आपण सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह घेण्यात येत आहे. मार्च-एप्रिल 2022. मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की 12वी वर्गामध्ये गुणवंत विद्यार्थी आले त्यांचा सत्कार करावा. दयानंद वाणिज्य महाविद्यालयातून सर्व तृतीय आलेली उदगीरकर सलोनी सतीश या विद्यार्थींना 94 गुण मिळालेले आहेत. OCMमध्ये 99, बँकिंगमध्ये 200 असे गुण मिळाले आहेत. तर त्या विद्यार्थ्यांनी लवकर मंचावर यायचं आहे. महाविद्यालयातून तृतीय आलेली विद्यार्थिनी आपल्या पालकासह व OCMचे विषय शिक्षक व बँकिंगचे विषय शिक्षक यांनी सोबत यायचं आहे. सर्व द्वितीय महाविद्यालयातून आलेली आहे तिवारी मयुरी विजय, 94.50 गुण मिळालेले आहेत. या विद्यार्थींना SIC या विषयामध्ये 200 गुण मिळालेले आहेत. या विद्यार्थींना रोख 3000 रुपये बक्षीस आणि 1000 रुपये असे 4000 रुपये रक्कम दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. इंग्लिश या विषयामध्ये 91, SIC या विषयामध्ये 200 गुण मिळालेले आहेत. सर्व विद्यार्थी जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांनी मंचाच्या डाव्या बाजूला उभं राहायचं आहे. पुढील जे विद्यार्थी आहेत मोरे प्रणिता बालाजी, मोरे प्रणिता बालाजी मंचाच्या उजव्या बाजूला येऊन उभं राहायचं आहे गुणवंत विद्यार्थ्यांनी. भोसले इंग्लिश या विषयामध्ये 91 गुण आहेत. SIC मध्ये 200 गुण आहेत. एकूण 6000 रुपये रोख रक्कम दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. चला भोसले साक्षी अकाउंट या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण आणि 12वी वर्गामध्ये 92.33 गुण, 92.17 गुण. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण. मुळे अंबिका, मुळेवर आदिती विजयकुमार संस्थेच्या वतीने 1000 रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. विशाल टेंकाळे पायल विशाल, पाटील नम्रता किरण, कपाले 67 गुण प्राप्त. सांडशे करमुडे प्रीती पांडुरंग, आवटे श्रुती गजानन 89.50 गुण. SIC या विषयामध्ये 200 गुण. आहेर चंद्रविलास सोपानराव, शिंदे प्रताप, जाधव वैष्णव, सोमनशी महेत्रा. मुलांनी टाळ्याच्या गजरामध्ये या मुलांचं स्वागत करावं. लहाने ओम संभाजी, नंदा हंडरगुळे सलोनी, रोडे वैष्णवी बालचंद्र 87.83 गुण. SIC या विषयामध्ये 200 पैकी 200 गुण. राठोड शुभम नागनाथ
87.83 एस पी या विषयामध्ये 94 गुण आहेत. सोनवणे संध्या भाऊसाहेब SIC या विषयामध्ये 200 पैकी 200 गुण. सुरवसे पूजा प्रकाश संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण. बगानी वासुदेव घनश्याम IT या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण. कदम अश्विनी पांडुरंग मिटकरी मनमत तानाजी. यानंतर कलाच्या विद्यार्थ्यांनी तयार माने दीपाली हनुमंत. अग्रवाल तनिषा मनोज. बोरगीकर अजिंक्य 85.83 गुण. इंग्लिश या विषयामध्ये महाविद्यालयातून प्रथम 91 गुण प्राप्त झालेले आहेत. कापसे पंकजा पांडुरंग. काकडे शुभम नारायण 85.50 गुण. पाठक विवेक महेश 85.33 गुण. यानंतर कला महाविद्यालयाने तयार राहायचं आहे. तांदळे ऋषिकेश गोपाल 85.17 गुण. असे एकूण 47 विद्यार्थी 85 पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहेत. काही असे विद्यार्थी आहेत की विषयामध्ये पैकी गुण घेतलेले आहेत. संस्कृत या विषयामध्ये जेवरे अंकिता डोंडीराम 100 पैकी 100 गुण. शिरुरे गायत्री बालाजी संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण. चन्नावार राधिका संगमेश्वर संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण. मराठी या विषयामध्ये प्रथम आलेला 100 पैकी 96 गुण मिळालेला सोमदानी श्रुती विलास. इकॉनॉमिक्स या विषयामध्ये 100 पैकी 99 गुण प्राप्त झालेला माने सुष्मिता सुधाकर. पाठीमागील विद्यार्थ्यांना विनंती आहे की कुणी सभागृहाच्या बाहेर जाऊ नये. OCM या विषयामध्ये करवंडे साक्षी शिवप्रसाद 100 पैकी 99 गुण. सहकार्य करावं. बँकिंग या विषयामध्ये 66 रचना ज्ञानोबा 200 पैकी 200 गुण. SIC या विषयामध्ये 200 पैकी 200 गुण घेतलेले विद्यार्थी जाधव स्नेहा गायकवाड संध्या संभाजी कांबळे अंजली भीमराव पवार आविष्कार बालाजी गोडके साक्षी लहू. बँकिंग या विषयामध्ये 200 पैकी 200 गुण. सत्कार घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्यांनी फोटोसाठी थांबायचं आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी फोटोसाठी थांबायचं आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सामूहिक ग्रुप फोटो घेण्यात येणार आहे. तरी कुणी बाहेर जाऊ नये. ग्रुप नंतर फोटो घेतला जाणार आहे. आणि रकमेचे जे पॉकेट्स आहेत तर तुम्ही कार्यालयामधून श्री चलवाड यांच्याकडून घेऊन जावे. यानंतर मी